सर, माझं नाव विद्या संतोष लांडगे आहे। माझी मुलगी गरुड झेप अकॅडमी मध्ये मी टाकली होती। त्याने माझ्याकडून 3.5 लाख रुपये घेतले आणि माझ्या मुलीला 2 दिवस झाले होते क्लास करून, आणि इथं चिस्तिया कॉलनी मध्ये त्याने त्यांची ब्रँच ओपन केली आणि बिना कळवता त्यांची ब्रँच त्याने तिकडे हलवण्यात आली। आणि मी त्यांच्याकडे माझ्या मुलीचे डॉक्युमेंट आणि पैसे मागायसाठी गेले तर त्याने मला शिव्या गाळ्या केल्या, मला माझ्या मुलीला मारहाण करण्याचे प्रकरण केले त्याने। आणि मी वाळूज MRDC मध्ये कंप्लेंट घेऊन गेले तर त्या लोकांनी माझे काहीच घेतले नाही। त्याने पण त्यांना बोलून घेतलं तिथं आणि त्यांच्या समोर माझाच अपमान करून मला तिथून हाकलून देण्यात आलं। सर म्हणे तुम्ही पैसे भरत नाही, तुमची लायकी नाही तर तुम्ही लेकरं टाकता कशाला, ते पोलीस वाले पण असे म्हटले। सर मी FIR दर्ज करून सुद्धा मला काहीच न्याय भेटला नाही आणि त्यांच्या ऑफिसला गेले तर त्याने मला मारहाण केली आणि घाण पद्धतीने शिव्या पण दिल्या, जातीवादी पण शिव्या दिल्या। तुझी काय लायकी आहे आणि तू काय करू शकते ते कर, तुझ्या घराला काळे झेंडे लावतो, आणि मला त्यांच्या गाडीने त्याने मारहाण केली सर। आणि माझे पैसे पण दिले नाही, काहीच नाही। तो सोनूने खूप नालायक, खूप हलकट माणूस आहे सर। आमच्याच पॅरेंटच्या जीवावर तो पैसे घेतो, आमच्याच मुलांचे पैसे घेतो, आणि आम्ही त्याला बोलायला गेलो तर तो आम्हालाच मारायच्या धमक्या देतो आणि मारहाण करतो सर। ऍडमिशन करण्यापूर्वी तुम्हाला सांगितलं आले असेल ना की आमचा नियम आहे म्हणून? सर सांगतात ते तुमची मुलगी लावून देऊ म्हणून असं म्हणतात, पैसे घेतात आणि जर नाही लागले तर तुमचे पैसे रिटर्न करण्यात येतील सर असं म्हणतात। आणि आपण बोलायला गेलं का तर त्यांचं हे वेगळंच असतं सर। तुम्हाला ते मान्य होतं त्यांची ऍडमिशन? नाही सर, नाही तुम्ही ऍडमिशन करण्यात नाही, आम्ही ऍडमिशन करायला गेलो होतो तेव्हा प्रत्येक पॅरेंटची इच्छा असते सर, आपला मुलगा काहीतरी बनाव, कुठेतरी लागाव। आपण काही, मी माझं पुरे दागिने गहाण टाकले, माझ्या मुलीची LIC होती ती मोडली, मी तिथं पुरे 3.5 लाख रुपये भरले सर। आणि मग तिथं हॉस्टेलला ठेवा म्हणतात, मुलींना हॉस्टेलला टॉर्चर करण्यात येतं सर। आपण तर आपले, मला 2च मुली आहेत सर, मी तर माझ्या मुलीच्या जीवासोबत खेळू शकत नाही आणि माझी मुलगी हॉस्टेलला ठेवू शकत नाही सर। आणि मी ब्रांच हलवण्यात आल्यानंतर मग पैसे कुठून आम्ही पूर्ण हे करायचे, त्यांना पूर्ण पैसे घेऊन टाकले, ब्रांच तिथली हलवून टाकली। आणि मग विद्यार्थ्याला म्हणतात वाळूजला या, वाळूज सिडको मधला राहणारा विद्यार्थी वाळूजला कसं काय जाणं करत, कसं जाईल सर? राहणार? तिच्या मुलीच्या जीवाशी काही खेळ झाला तिकडं, आता एवढे त्याची जिम्मेदार प्रकरण होत आहेत, त्याच्यामुळे पालकांना तिकडं पाठवलं नाही। पैसे वापस द्या म्हणलं तर पालकाला पैसे वापस दिले नाही देत सर आणि आता पैसे। विद्यार्थीने आत्महत्या केलीच ना, बघितलंच ना तुम्ही। अशा पालकांना मुलींसाठी भीती वाटते म्हणून पालकांना पाठवलेलं नाही, तर हे महिलांना तिथं मारहाण करतात पैसे मागायला गेल्यानंतर। काल या जिल्ह्यात आणि शहरात, आणि नुसतं शहरात आणि जिल्ह्यात नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले क्लास आहेत गरुड झेप अकॅडमी आपण ज्यांना म्हणतो, या अकॅडमीच्या संचालकांवर आणि काही त्या ठिकाणी असलेले पदाधिकारी त्यांच्यावर काल एक गुन्हा नोंदवलाय। तो गुन्हा म्हणजे असा की लीना पाटील ही विद्यार्थी जी आहे, वय वर्ष 19 वर्षाची ही मुलगी आहे, आणि तिची आर्थिक आणि रंग या दोन्ही गोष्टींची हॅरेसमेंट त्या ठिकाणी झालेली आहे। आणि खूप सारे हॅरेसमेंट प्रकार तिच्या पालकांनी त्या ठिकाणी FIR कॉपीमध्ये नोंदलेले आहे। आणि हे जे आरोपी आहेत हे आरोपी फरार झालेले आहे। आणि ही जी FIR आहे, हा जो गुन्हा आहे हा प्रथम गुन्हा त्यांच्यावर नाहीये, यापूर्वी जवळपास 20 ते 22 गुन्हे त्यांच्यावर नोंदले गेलेले आहे, विभिन्न पोलीस स्टेशन मध्ये नोंदल्या गेलेले आहे। पण अद्याप ह्या गुन्हेगारांना अटक का केली जात नाही? प्रत्येक वेळेस सांगलं जातं फरार आहे, फरार आहे। म्हणजे एवढी मोठी स्वतः, म्हणजे विद्यार्थ्यांच्या पैशातून स्वतःची ब्रँडिंग करणारे ही लोक आज विद्यार्थ्यांची फसवणूक करून आज ते मरतील एवढं त्यांना प्रवृत्त करतात, एवढी त्यांची हॅरेसमेंट करतात आणि पळवाटा करतात। तर यांना जेरबंदी का केल्या जात नाही? यांच्यावर जोपर्यंत जोपर्यंत यांना अटक होणार नाही आणि जोपर्यंत फास्ट ट्रॅक वरती केस घेऊन जोपर्यंत यांना म्हणजे केस यांची फायनल होणार नाही तोपर्यंत यांना जामीन मिळू नये करिता आज आम्ही लीना पाटील आणि तिच्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून आम्ही तिच्या न्याय हक्कासाठी शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने CP साहेबांना आम्ही या ठिकाणी आताच निवेदन दिलेलं आहे। आणि पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरातल्या लवकर त्यांना आपण अटक करणार आहे, आणि आम्ही ज्या मागण्या शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना केल्या आहेत त्या ते पूर्ण करतील अशी त्यांनी आपल्याला कधी झाला आणि किती लोकांवर झालेला आहे? जवळपास सोनवणे संचालक आणि त्यांचे बंधू आणि जवळपास 5 लोकांवर, म्हणजे तिथले पदाधिकारी 5 लोकांवर गुन्हा नोंदवला आहे। सर्व आरोपी हे लापता आहे सध्या स्थिती तरी। अन्यथा तुमचा पाऊल
नाही, आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की 2 ते 3 दिवसामध्ये ते अटक झाले पाहिजे आणि आम्ही ज्या मागणी केलेल्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. अन्यथा महिला काँग्रेस कमिटी आणि काँग्रेस कमिटी आम्ही सर्व सेल फ्रंटल मुख्य काँग्रेस कमिटी सर्व एकत्र येऊन आम्ही याचा तीव्र निषेध करणार आहे. जोपर्यंत या घटना थांबणार नाही, जोपर्यंत आमच्या मागणी पूर्ण होणार नाहीये, तोपर्यंत आम्ही हा लढा आमचा चालू ठेवणार आहे. लीला पाटीलचे घरचे लोक तुमच्या सोबत आहेत? हो, त्यांचे पालक देखील आहे. आता 10 मिनिटांमध्ये ते येत आहेत. आता साहेबांची पण त्यांची पुन्हा आपण एक भेट घेतोय त्यांच्या पालकांसोबत. तुमचा माझ्यासोबत काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर पवन डोंगरेजी, त्यानंतर आमच्या प्रवक्ता युवक काँग्रेसच्या दीक्षा पवार आहेत, आपले अलंकृत येवतेकर अनुसूचित जाती विभागाचे शहर अध्यक्ष आहे, आमच्या ब्लॉक महिला अध्यक्ष नगमाताई सिद्दीकी, विद्याताई लांडगे आहेत, सलमान नाहिद बाजी आहे, शाहिदा बाजी आहेत, असंख्य आमच्या सर्व महिला, आमच्या माथाडी कामगारांच्या मराठवाड्याच्या आमच्या अध्यक्ष आहेत, शिलाताई मगरे आहेत, असंख्य आमच्या महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी शिरीष भाऊ चव्हाण या ठिकाणी आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्या लीला पाटील व तिच्या परिवाराच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आलेलो आहे. कांग्रेस पार्टी की तरफ से, महिला कांग्रेस कमेटी की तरफ से छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद के जो सीपी साहब है उनको एक निवेदन देने के लिए हम सब लोग यहाँ पर आए हैं. समाज को कालिमा फांसने वाली एक घटना, शिक्षण क्षेत्र को पूरी तरीके से बर्बाद करने वाली एक घटना कल इस शहर के अंदर हुई. गरुड़ झेप एकेडमी के यहाँ पर यह घटना हुई है. एक लड़की को टॉर्चर किया गया, उसको उसके कलर को लेकर, उसके फीस को लेकर उसको इतना टॉर्चर किया गया कि उस व्यक्ति को आत्महत्या करनी पड़ी. और फीस के लिए विद्यार्थी को अगर आत्महत्या करना पड़ रही है, इससे बड़ी दुर्भाग्य स्थिति इस देश में दूसरी कुछ नहीं हो सकती है. इस गरुड़ झेप एकेडमी के जो मैनेजमेंट है उनके कई इश्यूज सामने आए. आज जैसे हमने वहां पर एक विद्यार्थी हमारे पास में आया जिससे बॉन्ड लिया जा रहा है, 3 लाख रुपए तक के पैसे लेकर बॉन्ड लिया जाता है और उसे कहा जाता है कि आपकी पुलिस भर्ती होगी, अगर आप पुलिस भर्ती नहीं हुई तो हम आपको पैसे वापस देंगे. उस बॉन्ड में लिखा जाता है कि अगर आप पूरी तरीके से शिक्षण लोगे तो आपके पैसे बचेंगे, अदरवाइज आपके पैसे डूब जाएंगे. 900 विद्यार्थियों के एडमिशन होने के बाद में सिर्फ 250 विद्यार्थी बचते हैं और बचे हुए पूरे विद्यार्थियों के पैसे वो एकेडमी दबा देती है. इस तरीके के कई इश्यूज पूरे महाराष्ट्र के अंदर है. एक कॉलेज खोलना है तो इतनी सारी परमिशंस की जरूरत पड़ती है, लेकिन इन जो कोचिंग क्लासेस है इनको कोई परमिशन की जरूरत नहीं है. बैच वाइज इनके पास में असंख्य बच्चे वहां पे रहते हैं. तो इन सारी चीजों के ऊपर अंकुश लगाने के लिए महिला कांग्रेस की तरफ से सीपी साहब को आज हम यहाँ पर निवेदन देने के लिए आए थे. जी, अभी जैसे स्कूल्स की बात हो रही है, जी, स्कूल्स को जैसे गवर्नमेंट की तरफ से पैसा आता है और जी। गवर्नमेंट उनको सारी सुविधाएं देती है, लेकिन जो प्राइवेट जैसे आप बात कर रहे हैं इन लोगों की, तो इन लोगों के पास में ना गवर्नमेंट की तरफ से कोई अथॉराइज होता है, ना गवर्नमेंट की तरफ से इन लोगों के पास में कोई ऐसा लेटर होता है. तो क्या आपको लगता है कि ऐसे जो चल रहे हैं जिसकी वजह से बच्चे डिस्टर्ब हो रहे हैं, और इनका दावा होता है कि हमारे पास ट्यूशन करने की वजह से बच्चे पास हो रहे हैं, गवर्नमेंट जॉब पे लग रहे हैं, इस बारे में क्या कहेंगे? देखिए, जिस तरीके का आमिष ये दिखाते हैं, आप इनके हुडिंग्स देखिए. 5.5 करोड़ 6 करोड़ के हुडिंग्स पूरे महाराष्ट्र में डिस्प्ले करके बच्चों को आमिष दिखा रहे हैं कि हमारे पास में इतना सारा है. बच्चे उस ग्लैमर के चक्कर में आते हैं और उनके जो पालक रहते हैं उन पे वो दबाव डालते हैं. कुछ लोग खेती बेच के पैसा ला रहे हैं, कुछ लोग ब्याज पे पैसा ला रहे हैं, और कोचिंग क्लासेस के नाम पर शिक्षण व्यवस्था की धज्जियां उड़ाई जा रही है. क्या फिर स्कूल कॉलेजेस बंद कर दीजिए, सिर्फ कोचिंग क्लासेस ही चालू रखिए ना. आप स्कूल कॉलेजेस की परमिशन बंद कर दीजिए और सिर्फ कोचिंग क्लासेस चालू रखिए. अगर आपको इस कोचिंग क्लासेस के ऊपर इतनी अगर आपकी श्रद्धा है, आपको लगता है, और ये जिस तरीके का व्यवहार कर रहे हैं बच्चों के साथ फाइनेंस को लेकर, वो बच्चों की जान के साथ खेल रहे हैं, वो बंद होना चाहिए. अच्छा, आपकी मांग क्या है इस वक्त, आप क्या चाह रहे हैं? हमारी मांग ये है कि जो गरुड़ झेप एकेडमी के जो व्यवस्था था, जिन्होंने ये प्रॉब्लम क्रिएट किया, उनको अटक होनी चाहिए, उनको जामीन नहीं होनी चाहिए, फास्ट ट्रैक के ऊपर केस चलना चाहिए. और जब तक के इनके जितने महाराष्ट्र के अंदर जहां जहां ब्रांचेस है, हर ब्रांचेस की इंक्वायरी होनी चाहिए. लेडीज हॉस्टल्स के प्रॉब्लम है, वहां पर बच्चों को मारा जाता है. कुछ बच्चे हमारे पास में जो यहाँ पर आए, उन्होंने बताया कि उनको मारे, उन्होंने उनके लोग बिठा के उसको मार रहे और उनको बोलते कि बाहर जाके बोलना नहीं. तो ये किस तरीके की लोकशाही है, दादागिरी किस तरीके की ये कर रहे हैं, इसके ऊपर अंकुश पुलिस डिपार्टमेंट को डालना ही पड़ेगा. अभी आपने बात की तो आपको क्या बात हुई? उन्होंने बोला कि 100% कार्रवाई होगी और जिन जिन डिपार्टमेंट के अंदर जहां जहां महाराष्ट्र में इनके अगेंस्ट में केसेस डाले गए, उन सारे लोगों से पूछा जाएगा कि उन्होंने उस केसेस का क्या किया. ऐसे कई केसेस के यहाँ पर मैं आपको एक केस दिखाता हूँ लाइव.
ये देखिए महानगर जो है यहाँ का वालूज महानगर, वहां पर ये केस ये खुद ताई ने किया था। इन्होंने वहां जाकर पालक बोल के उनको बताया था, इनके बच्ची के साथ भी ऐसा ही फीस का मसला आया, उनकी टीसी रोक दी गई थी और उनकी टीसी रोकने के बाद में ये सारी केस आज भी वो वैसी पेंडिंग है। अच्छा सर, एक आखिरी सवाल ऐसा है, फिर भी होता ये कि कई लोग एकेडमी पर भरोसा कर रहे हैं, जो बच्चे एकेडमी पर ज्यादा भरोसा कर रहे हैं। अब जैसे फीस की बात आप कर रहे हैं, लोग गैस से लाते हैं, घर भेज देते हैं, जो भी प्रॉब्लम्स होता है, तो सिर्फ यही एकेडमी में ही हो रहा है या कई और जगह से भी आप लोगों के पास? देखिए आज इनकी बात तो सामने आई है ना, हम तो उसी की बात करेंगे जिनकी बात सामने आ रही है। हो सकता है कि बाहर भी कहीं ऐसे प्रॉब्लम्स है, लेकिन बच्चे डर के मारे बाहर नहीं आ रहे। अगर एक कोचिंग क्लास को शिक्षा दोगे तो हो सकता है कि बाकी सब लोग भी लाइनअप में आ जाएंगे। इसके लिए आज जो घटना यहाँ पर घड़ी है, क्या हमने और बच्चों के आत्महत्या का वेट करना चाहिए आपको लगता है? अगर आपको ये नहीं लगता है तो आज ही एक्शन होना चाहिए। कितने लोग दोषी है? जितने लोग दोषी है उन पे आज ही एक्शन होना चाहिए।